नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही थंडी सुरू झाली की डोक्यात पांढरे कण दिसायला लागतात का? खांद्यावर पांढरी पावडर पडते का? डोकं खाजतंय, केस गळतायत का? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण बोलणार आहोत थंडीत डॅन्ड्रफ का होतो, तो धोकादायक आहे का आणि सर्वात महत्त्वाचं, घरच्या घरी डॅन्ड्रफ कायमचा कसा कमी करायचा. थंडीत डॅन्ड्रफ का वाढतो? मित्रांनो, थंडीत आपल्या त्वचेचा ओलावा कमी होतो. डोक्याची त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे स्कॅल्प ड्राय होतात. मृत पेशी वाढतात, खाज येते, पांढरे कण सुटायला लागतात. यालाच आपण डॅन्ड्रफ म्हणतो. थंडीत केसांना तेल लावणं कमी होतं. गरम पाण्याने केस धुतले जातात. टोपी, स्कार्फ जास्त वापरले जातात. यामुळे डॅन्ड्रफ आणखी वाढतो. डॅन्ड्रफ धोकादायक आहे का? नाही मित्रांनो, डॅन्ड्रफ हा गंभीर आजार नाही, पण दुर्लक्ष केल्यास तो वाढू शकतो. डॅन्ड्रफमुळे काय होतं तर डॅन्ड्रफमुळे केस गळतात, स्कॅल्पमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, टाळूवर जखमा होतात, आत्मविश्वास कमी होतो. म्हणून वेळेत उपाय करणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आता बघूया डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी 10 घरगुती उपाय. उपाय नंबर 1, नारळ तेल प्लस लिंबू. 2 चमचे गरम नारळ तेल, त्यात 1 चमचा लिंबाचा रस. स्कॅल्पला मसाज करा. 30 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने वॉश करा. आठवड्यातून 2 वेळा हे नक्की करून पहा. उपाय नंबर 2, दही. साधं ताजं दही थेट स्कॅल्पला लावा. 20 मिनिटांनी धुवा. ड्रायनेस कमी होतो. उपाय 3, कोरफड जेल. कोरफडीचा ताजा जेल डोक्याला लावा. 30 मिनिटांनी धुवा. उपाय 4, मेथी दाणे. रात्री भिजवलेले मेथी दाणे पेस्ट करून लावा. डॅन्ड्रफवर खूप प्रभावी आहे. उपाय 5, टी ट्री ऑइल. शॅम्पूमध्ये 2 थेंब, अँटीफंगल गुणधर्म. उपाय 6, कडुलिंब पाणी. कडुलिंबाची पाने उकळा, त्यात पाण्याने केस धुवा. उपाय 7, बेकिंग सोडा. थोडा बेकिंग सोडा ओल्या केसावर लावा. डेड स्किन काढते. उपाय 8, अंडी प्लस ऑलिव्ह ऑइल. केसांना पोषण मिळतं, डॅन्ड्रफ कमी होतो. उपाय 9, सफरचंदाचा विनेगर. पाणी आणि विनेगर समान प्रमाणात. स्कॅल्पवर स्प्रे करा. उपाय 10, योग्य शॅम्पू. सल्फेट फ्री, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरा. केस धुताना काय टाळायचं? खूप गरम पाणी, रोज केस धुणं, जास्त केमिकल प्रोडक्ट, ओले केस झाकणं. आहारात काय घ्यावं? आहारात घ्यावं हिरव्या भाज्या, फळं, पाणी भरपूर, बदाम, अक्रोड, ओमेगा 3 फॅटी ॲसिड. जंक फूड, तिखट, तेलकट कमी करा. तणाव आणि डॅन्ड्रफ. ताणतणावामुळेही डॅन्ड्रफ वाढतो. योग, ध्यान, झोप पूर्ण घ्या. कधी डॉक्टरांकडे जायचं? खूप जास्त खाज, जखमा, केस खूप गळत असतील, उपाय करूनही फरक नसेल तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. निकर्ष. मित्रांनो, थंडीत डॅन्ड्रफ होणं सामान्य आहे, पण योग्य काळजी घेतली तर तो नक्कीच कमी करता येतो. टेन्शन घेऊ नका, नियमित काळजी घ्या. घरगुती उपाय वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो.